टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गावची शेती, माती आणि आपुलकीची नाती ही माणसाचं आयुष्य समृद्ध करत असतात। सध्या जागतिकीकरणामुळे शहराकडे खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे। गावाकडून नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक तरुण ग्रामीण भागातले शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत। परंतु गाव कुठेतरी आता ओस पडत चाललंय का? महात्मा गांधी म्हणायचे की चला खेड्याकडे चला, कारण की खेड्यामध्येच खरं तर भारताची संस्कृती आहे। त्याच्यामुळं आता ग्रामीण भागातला गाव कुठेतरी साथ घालतोय आणि हीच साथ कुठेतरी दिग्दर्शकांनी ओळखली आणि गाव बोलतोय हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीत येणार आहे। सध्या नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। हे टीम गाव बोलतोय ती आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत। खरं तर आपल्यासोबत सुरुवातीला दिग्दर्शक विनोद माणिकराव आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सर, नक्की हा विचार मनात कसा आला आणि ते तुम्ही प्रत्यक्षात कसं आणलं? जसं तुम्ही आताच बोललात की महात्मा गांधींचं म्हणणं होतं की आयुष्य जे आहे ते खेड्यातच आहे आणि इंडिया आहे गावाचाच देश आहे। काही कारणामुळे आपण शहरात येतो, आपल्या फ्युचर सेट करायला येतो, सगळ्या गोष्टींसाठी येतो, तर कुठेतरी हे मनात असतंच, प्रत्येकाच्याच मनात असतं। आता आपण हे सगळे गावाकडनंच आलेलो आहोत जवळपास, तर शहरात आल्यानंतर आपल्याला गाव आठवतं। तर लहानपणी गावात असं होतं, आपण असं खेळायचो, नदीत आंघोळ करायच्या, विहिरीत पोहायचो, शेतात जाऊन ताज्या ताज्या भाज्या घ्यायचो, सगळ्या गोष्टी होत्या। आंबे असायचे, केळी असायचे, बोरं असायचे। तर कुठेतरी प्रत्येकाच्याच मनात असतं की यार गावी खूप चांगलं होतं। आता आपण धावपळीचं जीवनात आलो आहे, पोल्युशन आहे, लोकलचा प्रवास आहे, ट्रॅफिक आहे भयंकर, ते कुठेतरी मनात होतंच। तर असंच असताना आमचे निर्माते जे आहेत शांतनू भाके आणि प्रशांत नरोळे अमरावतीला एक NGO चालवतात, संस्था चालवतात, संस्कार वाहिनी म्हणून। आणि ते शासनाच्या ज्या योजना आहेत त्या घरोघरी म्हणण्यापेक्षा गावोगावी, आणि आमच्या अमरावतीला आदिवासी एरिया खूप आहे, तर आदिवासींना अजूनही ते शिक्षित नाहीत काही प्रमाणात, तर ह्या सगळ्या योजना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। तर हेच असताना त्यांना असं जाणवलं की जर ही आपण सगळी योजना लोकांपर्यंत पोहोचतो, पण आपण हे जर नॅशनल लेवलवरती जर केलं, सिनेमाच्या माध्यमातून जर केलं, तर कदाचित हे आणखी आपल्याला फायदा देऊ शकतात ह्या गोष्टी, शासनाच्यासाठी पण, लोकांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण। म्हणून मग आम्ही सगळे भेटलो, याच्यावरती डिस्कशन झालं आणि मग हा सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली। खरं तर सर्व कलाकारांना एकत्रित घेऊन एका वेगळ्या धाटणीचा तुम्ही हा चित्रपट निर्मिती म्हणजे करत आहात किंवा येत आहे प्रेक्षकांना भेटीला। काय एकंदरीत अनुभव कसा होता या सर्वांसोबत काम करत असताना? अफलातून अनुभव होता, कारण की आपण जनरली म्हणजे आता मुंबईत आहोत, तर जनरली मुंबईतच शूट होतं। सर्वात चांगली गोष्ट आमच्यासाठी हे होती, म्हणजे माझ्यासाठी पण, की आम्हाला शूटिंग गावात करायला मिळालं आणि गावातलं वातावरण, तिथलं राहणीमान, तिथलं जेवण, जेच मी तुम्हाला आता बोललो की लहानपणी कसं आपल्याला ताज्या ताज्या भाज्या भेटायच्या, सगळ्या गोष्टी भेटायच्या, त्या सगळ्या तिथे भेटल्या। आणि हे कलाकार मंडळी एवढी चांगली भेटली मला की मला कधी असं वाटलंच नाही की मी एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करतोय किंवा आपण हा वेगळ्या पद्धतीचा चित्रपट करतोय। सगळ्यांनी अगदी हसत खेळत काम केलंय, चांगला अनुभव। खरं तर आपल्या कार्यकर्तृत्वाचं नाणं अभिनय क्षेत्रामध्ये अगदी खणखणीत ठेवलेला अभिनेता भूषण एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट करतोय, म्हणजे गाव बोलतोय। चित्रपटात काम करत असताना खरं तर आपल्यासोबतच शुभांगी काटकर ह्या सुद्धा होत्या, आणखी सर्व कलाकार आहेत। काय ह्या सर्व कलाकारांसोबत काम करताना वेगळा अनुभव आणि काय वेगळं पण होतं? ओव्हरऑलच कलाकारांबरोबर याआधी काम केलं होतं। चित्रपट वेगळा असल्यामुळे तो अनुभव नक्कीच प्रत्येक चित्रपटाचा हा वेगळा असतो। प्रत्येक कलाकार आम्ही सारखे भेटत असलो, सारखं काम एकत्र करत असलो तरी चित्रपट वेगळे असल्यामुळे तो एकंदरीत अनुभव वेगळा होतो। 21 मार्चला आमचा चित्रपट रिलीज होतोय। गाव बोलतो हा अतिशय टायटलमध्येच असं कळतंय की एक टायटल ऐकल्यानंतर जर तुम्ही गेस कराल की काय चित्रपट असेल तर तेच आहे। उगाच एखादं गिमिक करून काहीतरी टायटल वेगळं दिलंय आणि चित्रपट वेगळाच आहे असं काही नाही आहे की तुम्हाला गेसवर्क करायचंय की हा चित्रपट गाव बोलतो म्हणजे काय असू शकेल, नक्की काय असेल। तुम्हाला कळत असेल की आपलं गाव आपल्याला हाक मारतेय, तर तेच आहे। आज बऱ्यापैकी गावं सगळी म्हातारी होत आहेत, म्हणजेच काय तर गावाकडचा हा सगळा शहरात
पण आपला जो एक तरुण वर्ग आहे तो जसा दुसऱ्या देशात जातोय तसाच गावाकडचा सगळा वर्ग हा शहरांमध्ये आल्यामुळे गावं ओस पडलेली आहेत. गावाकडे तरुण वर्ग नसल्यामुळे गावं म्हातारी होत आहेत आणि त्यामुळे ही गावाची हाक आहे की बाबा रे परत ये, तू आज जे शहरात किंवा दुसऱ्या देशात जाऊन शिकतोस त्याचं आपल्या गावासाठी काहीतरी उपयोग पडू दे, त्या गावासाठी काहीतरी कर. आणि हे जर केलं तर आपलं गाव डेव्हलप होईल. गाव डेव्हलप झालं तर ऑटोमॅटिकली शहरावरचा भारही कमी होणार आहे आणि एकंदरीत अख्खा देश डेव्हलप होईल. जे आता शहरं आपण खूप एकदम स्मार्ट सिटीज करतोय आणि त्याप्रमाणे शहरं खूप डेव्हलप होत आहेत, पण तेवढीच गावाची सुद्धा गरज आहे. पण हे सगळं होत असताना हे माध्यम हे चित्रपटाचं माध्यम आहे, त्यामुळे ती एंटरटेनिंग पद्धतीने लोकांपर्यंत कसं पोहोचेल याची काळजी आमच्या डिरेक्टरने घेतली, प्रोड्युसरने घेतली. त्यामुळे तुम्ही चित्रपट बघत असताना मस्त एक सिनेमा बघितल्याचा आनंद होतोय, पण त्याचबरोबर एक कायम जाणीव होते की हा आपल्या गावासाठी आपण स्वतः काय केलंय आणि छोटी छोटी पावलं आपण प्रत्येक जण उचलू शकतो. असं नाही की सगळ्यांनी आता शहरं सोडा आणि गावाकडेच परत जा, पण आपल्या आहे त्या वेळांमधून सुद्धा आपण जेव्हा आधी फक्त सणासुदीसाठी म्हणून आपण गावाकडे जातोय तर तसं नसून त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या गावासाठी काय करतो ही भावना सगळ्यांमध्ये जागृत करेल. खरं तर रिअल लाईफमधून हा चित्रपट सीनवरती म्हणजे दाखवलेला आहे, परंतु रिअल लाईफमध्ये गावच्या मातीशी नाळ जोडलेली काय असं काही खूप जास्त आहे. रादर माझा जन्म हा गावातला आहे, गोरेगाव म्हणून रायगडमध्ये जे गाव आहे माणगाव तालुक्यातल्या तिकडचा माझा जन्म आहे. पण माझं ते आजोळ म्हणजे आई बाळणपणासाठी माहेरी गेली असल्यामुळे ते जन्मस्थान, पण बाकी मी शहरात लहानाचा मोठा झालोय. पण तेही मी शहर म्हणताना पुणे म्हणतो, पण खरं तर माझं गाव हे चिंचवड गाव. आता कोणी चिंचवड गाव असं न लावतं फक्त चिंचवड म्हटलं जातं, पिंपरी चिंचवड मधलं चिंचवड, पण आधी चिंचवड गाव हे काय म्हटलं जायचं. आणि तिकडचा माझा जन्म आहे आणि ते सोडूनच चिंचवडमधनं मी मुंबईत आल्यानंतर ही जाणीव मला अशी पण आहे की नुसतंच एखाद्या गावासाठी नाही तर माझ्या चिंचवडसाठी सुद्धा मी काय केलंय, तर आपलं गाव आपल्याला परत हाक मारते ही भावना आहे. त्यामुळे इतर आपण कोकण म्हणा किंवा बाकी गाव असं म्हटल्यानंतर ती नाळ तर आहेच जुळलेली. त्यामुळे शूट करत असताना सुद्धा ऑटोमॅटिकली एक कम्फर्ट झोन असतो, खूप खरेपणा आहे गावात आणि तो मला खूप जास्त भावतो. त्याचबरोबर ही एक जाणीव स्वतःला पण झालेली आहे, कारण की कायम गावी गेल्यानंतर छान वाटतं, सगळं चांगलं आहे, पण या डेव्हलपमेंट साधं मग हॉस्पिटल्स असो, बेसिक बिझनेस अपॉर्च्युनिटीज वेगळं असो, आपण गावांचं शहरीकरण करण्याबाबतीत हा चित्रपट नाहीये. त्या गावांना स्मार्ट कसं बनवू शकतो या ह्याच्यावरती आहे. जसं स्मार्ट सिटीज म्हणतोय तसं स्मार्ट विलेज ही कन्सेप्ट काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचे आहे. आणि तसंच महाराष्ट्रात अनेक गावं अशी आहेत जी स्मार्ट विलेजेस झालेली आहेत आणि आपल्याला माहिती सुद्धा नाही आहेत. आपल्याच महाराष्ट्रातली आपली गावं आपल्याला माहिती नाही आहेत, तर ती सुद्धा या चित्रपटातून तुम्हाला लक्षात येईल की अशी गावं आहेत आणि असंच मला माझं गाव बनवायचं आहे. एक इन्स्पायरिंग गोष्ट नक्कीच आहे. त्यामुळे या चित्रपटात एक हिरोची भूमिका जरी असली तरी रिअल लाईफ हिरोज असे आहेत आणि ज्यांचा सुद्धा चित्रपटात समावेश करून घेतलेला आहे. तर त्यामुळे ही जी एकंदरीत वृत्ती आहे चांगली वाईट गावांमध्ये असणारी ही या चित्रपटात बघायला मिळते आणि अशीच ही गोष्ट आहे. तर हे चित्रपट साकार करत असताना काही असं आव्हान होतं का? आणि या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे तुम्ही सर्व शूटिंग करत असताना गावाकडच्या अशा काही गोष्टी आहेत की जे मनाच्या स्मरणबंधात कायम करून ठेवायचे वाटायला लागल्यात? खूप आहेत सगळ्याच, आणि ऑलरेडी लहानाचं मोठं म्हणजे मी म्हटलं तसं की एक कनेक्ट गावाचा असल्यामुळे त्या आठवणी सारख्याच येत असतात. पण मला वाटतं जेवढे चॅलेंजेस चित्रीकरणाच्या वेळेला येतात त्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजेस म्हणजे चित्रपट रिलीज करण्याच्या बाबतीत असतो. त्याच्यामुळेच आमची नवीन रिलीज डेट आम्ही तुमच्या समोर आणत आहोत जी 21 मार्च आहे. कारण आता ओव्हरऑलच ऍक्सेप्ट करायला काहीच नाही की मराठी चित्रपटांना स्क्रीन चांगले मिळाले पाहिजेत, त्याचाच हे प्रयत्न करून म्हणून आम्ही आमची डेटही शिफ्ट केली होती. आधी एक वेगळी डेट असणार होती, पण आता बाकी चित्रपट चालू असताना आपले बाकी मराठी चित्रपट रिलीज होत असताना काही सरकारने आपण आपली डेट शिफ्ट करू आणि चांगला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एफर्ट आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं चॅलेंज मला वाटतं शूट करत असताना असतात ते एका पॉईंट नंतर चॅलेंजेस वाटतच नाहीत की रिलीज करणं हा एक खूप मोठा चॅलेंज वाटतो. आणि तोच प्रयत्न आम्ही सगळे कलाकार, प्रोड्युसर्स, डिरेक्टर एकत्र मिळून त्याही करतोय आणि तुमची त्यात मदत होतीये. त्यामुळे प्रेक्षकांना उलट एवढंच आव्हान आहे की हे गाव बोलवतोय तुमच्या आधी, आम्ही तुम्हाला थिएटर, तर त्यामुळे थिएटरमध्ये या आणि तुम्हाला कळेल तुमचं गाव तुम्हाला का बोलवतोय. खरं तर अनेक मालिका असतील, चित्रपट असतील, याच्यामध्ये तुम्ही काम केलंय. हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपटात आहे. याच्यामध्ये काम करताना काय अनुभव होता? खूप छान होता. भूषणने खूप सुंदर सांगितलंय, कारण तो खरंच खूप चांगला माणूस आणि खूप चांगला कलाकार आहे आणि खूप कळकळीने बोलला. त्यामुळे आता फार काही बोलायची गरजही नाही, पण अनुभव खूपच चांगला. आता सगळे कलाकार ओळखीचे असतात, पण शेवटी ती कलाकृती एक वेगळं काहीतरी आपलं हे घेऊन जन्माला येते. त्यामुळे आपलं स्वतःचं नशीब घेऊन, तर तसं ते आम्हाला तिकडे करताना पण जाणवत होतं की जे होतंय ते फार सुंदर होतंय. खूप मजा आली करताना.
आणि परत चित्रपटाच्या विषयांबद्दल सगळ्यांनीच खूप सांगितलं आहे. पण मला असं वाटतं की आपण किती टेक्नॉलॉजीने ॲडव्हान्स झालो किंवा काय, तरी ही टेक्नॉलॉजी जेवायला नाही उपयोगी पडत. जेवायला भाजी भाकरीच लागते आणि त्या भाजी भाकरीपर्यंत घेऊन जाणारा आपला शेतकरीच आहे. तर त्याने ॲडव्हान्स होणं किंवा त्याने कसं जास्त सशक्त होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून हा सिनेमा आमचे जे प्रोड्युसर आहेत, डिरेक्टर आहेत, त्यांनी इतका मेहनत घेऊन बनवलेला आहे. तर तुम्ही अगदी अवश्य बघा. 21 तारखेला रिलीज होतो आहे आमचा सिनेमा आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. खूप मूळ विषयाला असा हात घालून सिनेमा बनवलेला आहे आणि सगळ्यांचीच मेहनत आहे अर्थात त्याच्यामध्ये. तर छान मजा आली आम्हाला काम करताना. गडे आपला गावच बरा, म्हणजे गावाबद्दल आपण कायमच भरभरून बोलत असतो, कारण की ते गावातल्या मातीमध्ये तेवढं प्रेम असतं. तुम्ही आता वेगवेगळ्या चित्रपटात असतील किंवा मालिकेमध्ये आपली दमदार भूमिकेने तुम्ही लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय, पण या चित्रपटाच्या माध्यमातून हे काम करत असताना काय वेगळं पण जाणवलं आणि प्रेक्षकांना काय सांगायला आव्हान कराल? हां, मग या चित्रपटातलं मुळातच गावं अशी कित्येक आहे की जी पिढ्यानपिढ्या त्यांच्या आधीच्या पिढ्या त्या गावावरती राज्य केल्यासारखेच ते होत्या. त्याच्या काही पिढ्या चांगल्या असतील, पण नंतरच्या काही पिढ्या ह्या त्या अशा मंडळींची दहशतच असायची त्या गावात की असे हे असतात. तर त्या जनरेशनमधला मी आहे आणि त्या जनरेशनचं हेच आहे की दहशत, की तो जेव्हा पडद्यावर आहे त्या वेगळी दहशत आहे, तेव्हा तो नाही आहे, तेव्हा त्याच्याविषयी बोललं जातं आहे. पण आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपण चांगलं काम केलं की आपण हे करायला पाहिजे, पण असं ते तिथेच राहतं. पण असं आतून जेव्हा वाटतं तेव्हा माणूस खरा एक बाहेर येतो आणि एका माणसाची गरज असते असं म्हणजे तडफडून उठायची आणि पेटून उठायची आणि मग त्या गोष्ट घडते. तर तीच गोष्ट ह्या ह्याच्यात आहे की एक माणूस पेटल्यावरती किंवा एक माणूस जागा झाल्यावरती काय घडू शकतं, काय बदल होऊ शकतात, तर हे ह्या चित्रपटात दाखवलं आहे. म्हणजे परिवर्तनाची एखादी ठिणगी पडायला पाहिजे. ठिणगी पडल्याच्या नंतर वनवा पेटतो. खरं तर चित्रपटाचा तुम्ही पण एक अविभाज्य घटक आहात. काय वेगळं पण होतं आणि काय वाटलं काम? खरं तर हा थॉटच गांधीजींचा आहे. तसंच आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, त्यांचं जे ग्रामगीत आहे त्याच्यावर आधारित ही फिल्म आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण जसं आत्ता भूषण म्हणाला किंवा सर म्हणालेत की जशी आता गावं सगळी ओसाड पडतात आहे, कोणी गावात राहायला तयार नाही आहे, सगळं गाव म्हातारी होतात आहे. सो आपलं कुठलं तरी गावाची आपली जी हाक असते ती आपल्याला नेहमी ऐकायला येत असते, पण आपण कुठेतरी ती इग्नोर करतो आणि गावात जायला बघत नाही किंवा गावात राहायला बघत नाही, कारण काय तिथे काय सुखसोयी नाही. सो आमचा प्रयत्न तोच होता की जर गावातली लोक जर हा चित्रपट बघतील आणि तेव्हा जेव्हा त्यांना रिअलाईज होईल की अरे नाही, आपण पण गावाचं काहीतरी देणं लागतो, त्यानंतर त्यांना पण एक जरा ती अपेक्षा येईल आणि त्यांची पण म्हणजे काय म्हणतील ते फुलफिल होतील गोष्टी की आपण हे काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. भूषण, मी परत तुझ्याकडे येईल. खरं तर आपण बघतोय की सध्या संवाद म्हणजे मोबाईलसारखं गॅजेट प्रत्येकाच्या हातामध्ये आलं आहे, त्यामुळे जग खूप जवळ आलं असं म्हणतो. परंतु आता असं झालं की गावाकडच्या ओसरीवरती असेल किंवा गावाकडच्या पारावरती संवाद कुठंतरी विसंवाद झालेला दिसतोय, म्हणजे ते होताना दिसत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये पण एक टीझरमध्ये मी बघितलं की एक 10 रुपये द्या आणि रेंज म्हणजे तिथून मिळवा असा एक गोष्टीचा एक म्हणजे दाखवण्यात आलेलं आहे. एकंदरीत काय म्हणजे गावातल्या संवादाचा आपलेपण ह्या चित्रपटातून काय आहे? म्हणजे ॲज यू राईटली सेड की मोबाईल प्रत्येकाकडे आलेले आहेत, त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करता येईल हे सुद्धा कुठेतरी दाखवून देणं गरजेचं आहे. आता गावात सुद्धा मोबाईल, आता नेटवर्क जसं आपण त्यात गावात असं हे झालेलं आहे की एकाच ठिकाणी नेटवर्क येतो, त्यामुळे त्या नेटवर्कसाठीचं म्हणून तुम्हाला इकडे 10 रुपयात हे मिळेल. आता नक्कीच आपण त्याने हळूहळू स्मार्ट होतोय की नेटवर्क आपल्याला घरात बसून मिळतंय, पण तो वेळ आपण फक्त मोबाईलमध्ये वाया न घालवता साधा आपल्या गावासाठी त्या मोबाईलचा वापर करून सुद्धा किती गोष्टी करू शकतो हे कुठेतरी परत चित्रपटात दिसून येतोय. त्यामुळे संवाद आहे हे आहे, पण संवाद म्हणजे नुसतंच एकमेकांबरोबर कम्युनिकेशन साधणं नाही, तर जे डिस्टन्स आज जसं आपण म्हणतोय की 2 कंट्रीजही एकत्र, 2 देश एकत्र आलेले आहेत, डिस्टन्स हे कमी झालेलं आहे, तर इतर देशांकडून शिकून, इतर देशांमधल्या गावांकडून शिकून हे आपण आपल्या गावात सुद्धा काही गोष्टी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि याचा वापर कुठेतरी मोबाईलने हा संवाद वाढवणं हा या पर्यायाने सुद्धा गरजेचा आहे. त्यामुळे असे अनेक विषय खूप एंटरटेनिंग पद्धतीने ओव्हरऑल ट्रेलरमध्ये तुम्हाला तर दिसत आहेत. त्याच्यापेक्षा असं वाटेल ट्रेलर बघून की अरे सगळंच तर दाखवलं, तर नाही, हा तरी सुद्धा ट्रेलरच आहे. पिक्चर अभी बाकी आहे आणि त्यामुळे तो पिक्चर बघा. गाव का बोलवतोय ते तुम्हाला नक्की कळेल.
गावातल्या मातीमध्ये माया, ममता, आस्था, प्रेम, जिव्हाळा या सर्व समर्पक भावना असतात. खरं तर गाव बोलवतोय हे टीम आपल्यासोबत TV9 वरती आली आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधला होता. गाव बोलवतोय तसंच आता TV9च्या माध्यमातून खरं तर ही टीम तुम्हा सर्व प्रेक्षकांना थिएटरमध्ये बोलवते असं सध्या प्रतिक्रिया यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून मिळत आहे. कॅमेरामॅन आदिलसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.